ओम बाळू मामा नमो नमः. आजचा हा मामांचा संदेश तुमच्या पुढे दैवी शक्तीने आलेला आहे. म्हणून आजच्या या मामांच्या गोड आणि प्रेरणादायी संदेशाला तुम्ही दुर्लक्षित न करता शेवटपर्यंत नक्की ऐकावं. आणि आजचा हा संदेश तुम्हाला मनापासून जर आवडला तर तुम्ही तुमच्या चांगल्या मनाने या संदेशाला एक लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. मामा म्हणतात, देव कधीही हात जोडून मागणाऱ्याला देत नसतो, तर मनापासून प्रयत्न करणाऱ्याच्या तो सदैव पाठीशी उभा असतो. म्हणूनच तुम्ही सर्वप्रथम नक्कीच प्रयत्न करा. बाकी वेळ आल्यानंतर तुम्हाला हे गुरुमाऊली इतकं देतील ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. सुखात बाळूमामा, दुःखात बाळूमामा. आयुष्यामध्ये काही झाले तरी प्रत्येक संकटांमध्ये उभा असतील हे तुमच्या पाठीशी. फक्त तुम्ही त्यांची नक्कीच भक्ती निस्वार्थ मनाने मात्र केली पाहिजे. अडचणी पाण्याच्या लाटांसारख्या नक्कीच असतात. त्यांना तोंड दिलं तरच यशाच्या किनाऱ्याला तुम्हाला मात्र पोहोचता येते. जर तुम्ही अडचणींना भेऊन एका जागीच नक्कीच थांबलात तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये किती जरी असल्या ना तरी देखील तुम्ही मात्र त्या अडचणींचा सामना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा तर झोपडीतही हसतो. जे आहे ते आपल्या कर्मानुसार आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि ते आपल्या कर्मानुसारच आपण प्रत्येकांना नेहमी मिळत असते. म्हणून तुम्ही जास्तची अपेक्षा सोडा आणि भगवंतांचे तुम्ही नामस्मरण करा. भक्ती आणि सेवा करणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात कधीही अपयश मात्र नक्कीच येत नसते. आणि प्रेमळ मित्रांनो, आपल्याला काही गोष्टी वरपर्यंत पोहोचवण्याच्या असतील तर त्यांच्या चमच्यांसमोर सगळं बोलायचं आपोआप अर्थात वाया पोहोचतात. एवढं मात्र आपण स्मरणात ठेवलं पाहिजे. एखादी आयुष्यामध्ये दुःख आल्यानंतर लगेच तुम्ही दुःखी होऊ नका, कारण भगवंतांची जी योजना असते ती तर आपल्याला सहज समजणार नाही, परंतु बाळूमामांची योजना वेळ आल्यानंतर मात्र तुम्हाला नक्कीच समजेल. तुमच्या चरणी मस्तक ठेविले, मिळाली मला सुखाची सावली. बाळूमामा तुम्हीच आहात आमची गुरु माऊली. खंजीर पाठीत खुपसणाऱ्यांची एकच मात्र अडचण असते, समोरून लढण्याची त्यांची मात्र कधी देखील लायकी नसते. जे बदलणं अर्थात शक्य आहे ते तुम्ही बदलून टाका आणि जे तुम्हाला बदलता येत नाही ते मात्र तुम्ही स्वीकारून टाका. आणि जे स्वीकारताही तुम्हाला येत नाही त्याच्यापासून तुम्ही दूर राहा. परंतु तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्ही तुमचे आयुष्य जर आनंदामध्ये राहून जगलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील दुःख मात्र येणार नाही. अर्थात दगडाचे काळीज असलेल्या लोकांना नेहमी जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं कधीही आपल्यासाठी उत्तम असतं. कधीच कोणाला आपण मात्र कमी समजण्याची चूक करू नये, कारण एक दिवस 24 तासानंतर बदलतो पण वेळ मात्र सेकंदात बदलते. याचा मात्र आपल्याला देखील अनुभव नक्कीच आलेला असेल. म्हणून तुम्ही कुणालाही कधी कमी मात्र लेखू नका, कारण एखादी नक्कीच मुंगी ज्या पद्धतीने मातीमधील एखादी साखर अर्थात साखर हुडकून खाऊ शकते, त्याच पद्धतीने हाती कधी देखील साखरचा कणा खाऊ शकणार नाही. असेच असते. भगवंतांनी ज्या पद्धतीने तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये परफेक्ट बनवलेले आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही मात्र नक्कीच आहात, परंतु इतरांना देखील वेगवेगळ्या गोष्टीमध्ये भगवंतांनी उत्तम नक्कीच बनवलेले आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपल्याला कधी देखील आपल्या कलाच्या कौशल्याचा गर्व मात्र नक्कीच नसू नये. माझं काय चुकलं हे भगवंतांना विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत तुम्ही मात्र नक्कीच चला, कारण आपल्या कर्माची चुकांची
आणि चांगल्या वाईटाची जशी नोंद भगवंतांकडे असते तशीच एक प्रत आपल्या मनाकडेही निश्चिंतच असते. बाकी कारल्यासारखी कडू असणारी लोक वेळ प्रसंगी मात्र अडचणीत सापडलेल्यांना नक्कीच मदत करून जातात, पण साखरेही पेक्षा गोड असणारे लोक अनेकदा फसवणूक मात्र नक्कीच करतात. आणि नक्कीच प्रत्येकाची सकाळ ही मात्र वेगवेगळी असते. प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई देखील वेगळी मात्र नक्कीच असते. प्रत्येकाचा संघर्ष सुद्धा इथे वेगवेगळा असतो. त्यामुळे तुम्ही स्वतःची तुलना कोणासोबत कधी करू नका, कारण तुम्ही इतरांसोबत स्वतःची तुलना कराल तर मग मात्र तुम्ही स्वतःचा नक्कीच अपमान करत आहात. बाकी प्रेमळ मित्रांनो, जे लोक नेहमी तुमच्याशी चुकीचे वागले असतात त्या लोकांना नेहमी हेच वाटत असतं की तुम्ही ठेवलेलं स्टेटस हे त्यांच्यासाठीच असतं. हे मात्र नक्कीच खरे. अर्थात काबाड कष्ट करून मिळालेले यश हे तर सोन्यासारखे अमूल्य आहे. अर्थात परिश्रमाशिवाय मोठे फळ मिळणे मात्र इथे नक्कीच कठीण आहे. आणि जर तुम्हाला बिना परिश्रम करता बिना कष्ट करता एखादे यश मिळालेले असेल तर समजून घ्या ते यश काही काळासाठी तुमच्या आयुष्यामध्ये आहे. काही ती वेळ संपल्यानंतर ते यश मात्र तुमच्या आयुष्यामधून संपून जाईल. म्हणूनच आपण प्रथम कष्टाने मात्र यश मिळवलं पाहिजे. समस्याला समस्या समजून समस्या वाढवण्यापेक्षा संधी समजून मार्ग काढला तर यश मात्र आपलंच आहे. बाळूमामा म्हणतात, प्रेमळ बघता ओगाची भिवू नकोस. मी तुला प्रत्यक्ष रडणाऱ्यांमध्ये ठेवलं आहे, रडवणाऱ्यांमध्ये नाही ठेवलं. म्हणूनच तू नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न कर. बाकी तुम्ही किती शूरवीर आणि ताकदवान असा, पण तुम्ही जर नक्कीच कौरवांच्या बाजूने कुरुक्षेत्रावर उभे असाल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या रथाचे चाक त्या रणांगणावर नक्कीच रुतण्याचा योग्य ठरलेला आहे. म्हणूनच आपण योग्य पद्धतीने समजलं पाहिजे. बाकी माझ्यासारख्या शून्याची किंमत माझ्या आयुष्यात आलेल्या लोकांनी मात्र वाढवली. ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं आणि आयुष्याचं सोनं करावं अशी माणसं भेटत जातात आणि प्रत्येक खडतर प्रवास सुखकर मात्र निश्चिंतच होतो. मी असा तसा आणि कसाही असेल पर कृतज्ञ नाही, एवढं मात्र निश्चिंत. बाकी प्रेमळ भक्तांनो, पिढ्यानी पिढ्या दरा अर्थात दाऱ्याखोऱ्यांत झोकांड्या घेत आयुष्य जगणारे आणि आभाळाला टेकलेल्या डोंगरांच्या सुळक्यांना टक्कर देत असणारी नक्कीच माणसं आयुष्यामध्ये पुढे मात्र नेहमी जातात. म्हणूनच नक्कीच आजची वास्तुस्थिती अर्थात वस्तुस्थिती एवढीच आहे. घरं मोठी पण कुटुंब लहान, भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची बोंब, दर्जेदार औषधे पण आरोग्य मात्र ढासळलेलं, चंद्रावर पोहोचलो पण शेजाऱ्यांची मात्र ओळख मुळीच नाही, प्रचंड पैसा परंतु मन शांती नाही, उच्च बुद्ध्यांक पण भावना मात्र शून्य, माहिती खूप पण शहाणपण थोडीही नाही, आणि सरते शेवटी माणसं भरपूर पण माणुसकीचा मात्र पत्ता नाही. अर्थात पत्ता नाही एवढंच सध्याची मात्र वस्तुस्थिती आहे. कधी कधी कुठलीच प्रतिक्रिया न देणे हीच सगळ्यात चांगली प्रतिक्रिया मात्र नक्कीच ठरते. आणि मित्रांनो, समजून घ्या, स्वतःला स्वतःच्या ताकदीची जाणीव ज्यावेळी आपल्याला होते अर्थात तोच आयुष्याचा नक्की श्री गणेशा आपण समजावा. ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं मात्र स्पीड कमी करावा. इतकाच नाही तर क्षणभर आपण थांबावं सुद्धा, एवढंच आपल्याला समजायचं आहे. बाकी पैसे दान करावे असे काही नाही. पैसे दान करण्या इतपत काहींची परिस्थिती देखील नसते, पण कुणासाठी वेळ देणे, कुणाला चांगले मार्गदर्शन करणे, कुटुंबातील कर्तव्य पार पाडणे, कुणाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे, कुणाला मदत, भुकेलेला अन्न, गरजूला जमेल तशी मदत करणे, जमेल त्यावेळी दुसऱ्यांची सेवा करणे म्हणजेच पृथ्वीवरील वास्तव्याचे भाडे चुकविणे आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र नेहमी इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जसे कर्म करणार आहात
त्याच पद्धतीने तुम्हाला भगवंत आयुष्यामध्ये फळ देखील देणार आहेत. लहानपणी मातीत खेळताना रागाने अर्थात कमरेवर हात ठेवायचे. खरं सांगू तेव्हा माझी आई मला विठोबांसारखी दिसायची. प्रत्येकजण मात्र हमखास बदलतो जेव्हा त्यांना तुमच्याकडून त्यांना हवे ते कधी मिळणार नाही. म्हणूनच एखादी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यामधून निघून जात असेल तर तुम्ही जास्त चिंता करू नका. जर तुमचे कर्म योग्य असतील तर आपण मात्र कधी देखील घाबरायचे नाही. बस एवढंच आपल्याला नक्की समजून घ्यायचं आहे. होणार सगळं छान, होणार सुख स्वतःच्या पावलांनी तुझ्या आयुष्यामध्ये बघता चालत येणार. तुला तुझ्या आयुष्यामध्ये ती प्रत्येक गोष्ट मिळणार ज्या गोष्टीसाठी तू आजपर्यंत संघर्ष केलेला आहेस. म्हणून तू तुझ्या आयुष्यामधले संपूर्ण दुःख चिंता सोड. तुला तुझ्या आयुष्यामध्ये सध्या जे काही प्राप्त झालेले आहे त्यामध्ये तू आनंदाने राहण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच कर. कारण प्रेमळ मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही करीत असतो ते तर प्रत्यक्ष आपल्याला नक्कीच प्रत्यक्ष आपलं मन करायला लावत असतं. अर्थात आपले मन ज्या पद्धतीने असते ना त्याच पद्धतीने आपण आपले आयुष्य जगत असतो. जर तुमचे मन भित्रे असेल तर तुम्ही तुमचे आयुष्य भीत जगाल आणि तुमचे मन जर सकारात्मक असेल नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मग उत्तम पद्धतीने नक्कीच जगाल. म्हणूनच आपल्याला एकच गोष्ट योग्य पद्धतीने समजून मात्र घ्यायची आहे, ते म्हणजे आयुष्यामध्ये कितीही दुःख आले, कितीही संकटे आले तरी देखील आपण मात्र नक्कीच आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण दुःख सुख हे तर आयुष्यामध्ये येणारच आहेत. म्हणून आपण नेहमी जास्त चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे आपण मात्र नक्कीच चिंतन केलं पाहिजे. म्हणून तुम्ही प्रथम भगवंतांचे चिंतन करा. बाकी आपला वेळ स्वतःला घडवण्यात आपण मात्र खर्च केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला इतरांचे दोष पाहायला कधी देखील वेळ मिळणार नाही. रागात माणसानं कधीच इतकं मात्र पुढे जाऊ नये की राग मावळल्यानंतर परतीचे सगळे दरवाजे मात्र बंद होतील. विचाराने श्रीमंत आणि मनाने समाधानी असणारी व्यक्ती सदैव स्वतःच्या आयुष्यामध्ये सुखी आणि आनंदी असते. स्वतःचे डोळे पुसण्यात इतके तुम्ही तरी धीट व्हा. कारण जीवनामध्ये हसवणारे तर कोणीच नसते, पण रडवणारे मात्र तुम्हाला नक्कीच भेटतील. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही तुमचं आयुष्य समजून घ्या. अर्थात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही नक्कीच प्राप्त झालेलं आहे त्या प्रत्येक गोष्टी भगवंतांच्या नक्कीच आशीर्वादाने प्राप्त झालेल्या आहेत. जर तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टी नक्कीच उत्तम पद्धतीने ठेवायच्या असतील तर तुम्ही मात्र नक्कीच नेहमी भगवंतांवरती विश्वास मात्र नक्कीच ठेवायला शिका. कारण जो व्यक्ती नेहमी भगवंतांवरती विश्वास ठेवतो तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये कधी देखील रडणार नाही. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, आपण मात्र नेहमी भगवंतांवरती विश्वास नक्कीच ठेवलं पाहिजे. तुम्हाला देखील भगवंतांवरती नेहमी विश्वास ठेवायचा आहे आणि नेहमी भगवंतांचे तुम्हाला निस्वार्थ मनाने नामस्मरण देखील करायचे. बाकी चांगले करूनही लोक मात्र तुम्हाला वाईट समजत असतील तर मग मात्र तो तुमचा दोष मुळीच नाही. कदाचित तुम्हाला ओळखण्याचा अर्थात ओळखण्या इतपत त्यांची मात्र पात्रता नसेल. एक विषय जर सारखा समजावून सांगायला लावत असेल तर तो मात्र तुम्ही सोडून द्या. विषय पण आणि त्या माणसाला पण. आयुष्यामध्ये जितकं तुम्ही गमिवलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळतील. परंतु प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जितकी जास्त चिंता कराल त्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच चिंता अजून जास्त होईल. म्हणून आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा नेहमी भगवंतांचे नामस्मरण मात्र नक्कीच केलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी आपल्याला नेहमी योग्य पद्धतीने समजल्या पाहिजे. भगवंत म्हणतात, प्रेमळ भक्ता शांत राहा, उत्तम कर्म कर. तुझ्या आयुष्यामध्ये
त्या सर्व गोष्टी तुला मिळणार ज्या गोष्टीसाठी तू मात्र प्रयत्न केलेले आहेस. अर्थात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर नक्कीच आनंदी पूर्णत्व राहायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका. कोणाला कितीही शेवटी जीव लावला, शेवटी मात्र ते आपल्याला परकेपणाची जाणीव करून मात्र नक्कीच देतात. म्हणून नेहमी आपण स्वतःवरती जास्तीत जास्त प्रमाणात विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. समजून घ्या, आयुष्यामध्ये अशक्य असे काय देखील नसते. आपण जर आपल्या मनामध्ये नुसतं नकारात्मक विचार करत असलो तर आपल्यासाठी सर्व गोष्टी अशक्य होऊन जातील. आणि जर तुम्ही सकारात्मक विचार कराल तर तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य मात्र नसणार नाही. म्हणूनच सर्व तर मनाचाच खेळ आहे. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मनाला योग्य पद्धतीने समजून नक्कीच सकारात्मक करा. तुम्ही जर तुमच्या मनाला सकारात्मक केले तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील रडणार नाही. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, खिचडी जर भांड्यात शिजली तर आजारी माणसालाही बरं करते, परंतु तीच खिचडी जर एखाद्याच्या डोक्यामध्ये शिजली तर मग मात्र चांगल्यात चांगल्या व्यक्तीला देखील ती मात्र पूर्णत्व खराब करते. म्हणून आपण आपल्या मनामध्ये कधी देखील एखाद्याच गोष्टीला धरून चालायचे नसते. एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये वाईट घडली म्हणून तुम्ही त्याच गोष्टीचा सतत विचार मात्र करू नका. समजून घ्या, आयुष्यामध्ये एखादी गोष्ट घडली म्हणजे अर्थात एखादी गोष्ट वाईट घडली म्हणजे सर्वच गोष्टी आपल्या आयुष्यात कधी देखील वाईट घडत नसतात. म्हणूनच आपण जरा का होईना, थोडे का होईना, सकारात्मक नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये राहायला पूर्णत्व शिकलं पाहिजे. म्हणून तुम्ही तुमची चिंता सोडा, भगवंतांचे नामस्मरण करा. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सदैव स्मरणात ठेवायचं आहे. बाकी जगणे सोडू नका, परिस्थिती कशीही येऊ द्या. कारण तुमच्या जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्ही संकटावर मात करून एक आदर्श मात्र निर्माण नक्कीच कराल. आणि भगवंत संकट त्यांनाच देतात जे त्यांचा योग्य पद्धतीने सामना करू शकतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या संकटांचा योग्य पद्धतीने नक्कीच सामना करू शकता. म्हणूनच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चिंता करणे सोडून द्या आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे तुम्ही मात्र आता लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणूनच आयुष्यामध्ये जे काही होते ते तर उत्तमासाठीच होते, यावरती देखील आपण प्रत्येकाने नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. बाकी भगवंत म्हणतात आपणास काय बनायचे आहे हे आपण आपल्या मनात खोलवर रुजवणे हे मात्र आवश्यक असते. जसे एखाद्या मोठ्या वृक्षाला त्याचे मुळे खोलवर जाऊन मजबूत बनवतात, तसे कारण आपले मन खंबीर असेल तर आपणास जे बनायचे आहे ते आपण मात्र नक्कीच बनवू शकतो. आणि जर तुमचे मन पूर्णत्व कमजोर असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मनाला प्रथम मजबूत केलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, आपले मन नेहमी मजबूत मात्र नक्कीच बनत असते. फक्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने तुमच्या मनाचा नक्कीच वापर करायचा आहे. अर्थात जशी तुमची मनस्थिती असेल तसे तुमचं आयुष्य नक्कीच असेल. बस एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतो जेवढं तू गमिवलेले आहेस त्यापेक्षा दुप्पट तुला मी वेळ आल्यानंतर नक्कीच देणार. तू फक्त चिंता करण्यापेक्षा तू नक्कीच माझे चिंतन कर. बस एवढंच आपल्याला नेहमी परमेश्वर मात्र म्हणत असतात. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, यशस्वी होणे याचा अर्थ फक्त यश मिळवणे एवढ्यापुरता मर्यादित कधीच नसतो. तर जे काही मिळवले आहे ते टिकवून ठेवण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करण्याची सवय स्वतःला लावून घेणे असाच याचा अर्थ होतो. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खरोखर यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास मात्र नक्कीच ठेवायला शिका. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मात्र निश्चिंत स्मरणात ठेवायचं आहे. भगवंत म्हणतात अपयश आले म्हणून निराश होऊन थांबण्यापेक्षा
प्रयत्न तू अजून जास्त कर, कारण प्रयत्न करणाऱ्यास त्याचे ध्येय मिळवून देण्याचे काम नशीबसुद्धा आणि भगवंतसुद्धा करत असते. म्हणून तुम्हाला मात्र आयुष्यामध्ये ठरवायचं आहे की तुम्हाला नक्कीच अपयश आलं म्हणून थांबायचे आहे का पूर्णत्व तुम्हाला आयुष्यामध्ये नक्कीच अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे मात्र प्रत्येक गोष्टी नक्कीच तुमच्यावरच आहेत. म्हणून प्रेमळ मित्रांनो, रडू नका, नेहमी भगवंतांवरती विश्वास ठेवा आणि पुढे जाण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच मनात ठेवायचं आहे. परमेश्वर म्हणतो, जीवनात यश मिळवण्यासाठी वाटा तर अनेक असतात, पण तुम्ही मात्र बऱ्याच वेळा सोपी वाट पाहता, निवडता. मात्र नंतर तुमच्या अशा लक्षात येते की अवघड समजून सोडलेल्या वाटेवर अनेक जण यशस्वी झाले आहेत. त्यामुळे वाट मात्र निवडताना पूर्ण विचार करून आपण ती वाट निवडावी. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमिवलेले आहोत त्यापेक्षा उत्तम गोष्टी आपल्याला भगवंत योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच देतील. म्हणूनच तुम्ही तुमची चिंता नक्कीच, अजूनही तुम्ही चिंता करत असाल तर तुम्ही मात्र तुमची चिंता सोडा आणि भगवंतांचे तुम्ही निस्वार्थ मनाने नामस्मरण नक्कीच करीत राहा. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. आयुष्य अवघड नाही, अर्थात आयुष्यामध्ये काही देखील अवघड नसते जर तुम्ही तुमच्या मनामध्ये योग्य विचार कधी देखील ठेवणार नाहीत तर तुम्हाला मात्र आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी अशक्य नक्कीच वाटतील. म्हणून आपण प्रथम स्वतःच्या मनाला मात्र सकारात्मक नक्कीच ठेवलं पाहिजे. बाकी आपण जागरूक मात्र नक्कीच राहिलं पाहिजे, कारण आपल्या सभोवताली काय घडते आहे ते आपण जागरूक राहिल्याशिवाय समजत नाही आणि पुढेही ती जागरूकता आपणास संकटात असल्यानंतर मदत मात्र निश्चिंतच करू शकते. म्हणूनच आपल्याला नेहमी योग्य पद्धतीने जागृत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे, जे तुम्हाला देखील योग्य पद्धतीने नक्कीच समजलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्याला इथे अशक्य असे काही देखील नसते. तुम्ही तुमच्या मनामध्ये जसे विचार करीत असतात तसेच तुमचे आयुष्य मात्र घडीत असते. म्हणून तुम्ही सर्वप्रथम तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार करण्यास मात्र सुरुवात करा. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्मरणात मात्र ठेवायचं आहे. भगवंत आपल्याला नेहमी म्हणतात, एखादा विजेता सांगत असेल की त्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले तर आपणही आपल्यामधील क्षमता लक्षात घेऊन प्रयत्न करायला हरकत नाही, कारण विजेता हा आपला अनुभव नेहमी सांगत असतो. आणि प्रेमळ मित्रांनो, जो व्यक्ती आयुष्यामध्ये अयशस्वी झालेला असतो ना, तो देखील तुम्हाला योग्य मार्गदर्शन नक्कीच देऊ शकतो. म्हणूनच आपण प्रत्येकाकडून प्रत्येक गोष्टी मात्र शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्हाला खरोखर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आनंदी जर राहायचे असेल ना, तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवायला शिका, कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीच देखील गमावलेले नाहोत. अर्थात तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्या प्रत्येक गोष्टी मिळून जातील ज्या गोष्टीसाठी तुम्ही आजपर्यंत प्रयत्न केलेली आहेत. म्हणूनच तुम्ही तुमची चिंता सोडावी आणि नेहमी भगवंतांचे अर्थात नामस्मरण करण्याकडे आपण मात्र नक्कीच लक्ष पूर्णत्व दिलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकांना स्मरणात ठेवायच्या आहेत. उदासीन राहून कधीही प्रेरणा मिळवता येणार नाही आणि प्रेरणेशिवाय कोणतेही अवघड काम पूर्ण करण्याची ऊर्जा तुम्हाला मात्र मिळत नाही. अर्थात त्यामुळे उदासीन तुम्ही कधी देखील राहू नका. आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी तुम्ही प्राप्त करू शकतात ज्या गोष्टीचे तुम्ही स्वप्न पाहिलेले आहे. फक्त तुम्हाला प्रत्येक गोष्टी नक्कीच पूर्ण यशस्वी अर्थात आयुष्यामध्ये होण्यासाठी अर्थात आयुष्यामध्ये तुम्हाला योग्य पद्धतीने नक्कीच यशस्वी होण्यासाठी तुम्हाला नेहमी उत्तम कर्म मात्र नक्कीच करायचे आहेत. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही मात्र नेहमी उत्तम कर्म करीत राहा. बाकी भगवंत नेहमी आपल्याला म्हणत असतात की एका क्षेत्रात यश मिळाले नाही म्हणून कधीही माणसाने प्रयत्न सोडून देणे हे योग्य नाही.
कारण तुमच्या पुढे खूप पर्याय असतात, त्यामुळे तुम्ही इतर क्षेत्रात यश नक्कीच मिळवू शकतात. हे मात्र आपण प्रत्येकाने नेहमी समजून घेतलं पाहिजे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, एखाद्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळाले नाही म्हणून आपण कधी देखील हारून मात्र जायचं नसतं, कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी प्राप्त करू शकतो ज्या गोष्टीचा आपण विचार केलेले आहोत. तर मित्रांनो, समजून घ्या, आपल्याला आयुष्यामध्ये सकारात्मक मात्र नेहमी राहायचं आहे. बस एवढंच आपल्याला नेहमी समजलं पाहिजे. भगवंत म्हणतो, पराक्रम प्रयत्न करायला भाग पाडतो आणि भीती मात्र प्रयत्न करू कधीही तुम्हाला नक्कीच देणार नाही. त्यामुळे भीती दूर करायची असेल तर पराक्रम करण्याचा मार्ग तुम्ही निवडा, कारण पराक्रम तुम्हाला महान बनवेल. मावळलेला सूर्य हा जसा पुन्हा सकाळी उगवतो तसा वाईट काळही तुमचा जाईल. फक्त थोडा संयम तुम्ही मात्र ठेवलं पाहिजे, कारण एक नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा म्हणजेच असते सूर्योदय. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही मात्र योग्य पद्धतीने नक्कीच समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जर तुम्हाला मिळालेली नाही तर तीच गोष्ट तुम्हाला का मिळाली नाही म्हणून तुम्ही नक्कीच पूर्णत्व दुःखी मात्र होऊ नका, कारण पूर्णत्व आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही प्राप्त होत असते ते उत्तमच नेहमी प्राप्त होत असते. म्हणून आपण चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करण्याकडे मात्र लक्ष केंद्रित केलं पाहिजे. सर्व तुमच्या विरोधात असतील तरी देखील तुम्ही नेहमी शांत राहा, कारण जो व्यक्ती नेहमी शांत राहून आयुष्य जगत असतो तो मात्र आयुष्यामध्ये जास्तीत जास्त नक्कीच पुढे जातो. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमीच मनात नक्कीच ठेवलं पाहिजे. बाकी प्रयत्न न करणे म्हणजे आपली प्रगती आपणच थांबविल्यासारखी असते. त्यामुळे आपण ठरवायचे असते की आपल्याला प्रयत्न करायचे आहे की नुसती चिंता करायची आहे. समजून घ्या, जेवढं जास्त माणूस चिंताने थकतो तेवढं जास्त माणूस प्रयत्नाने कधी देखील थकणार नाही. म्हणूनच आपण सर्वप्रथम नक्कीच प्रयत्न मात्र केले पाहिजेत. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समजून मात्र घ्यायचे आहे. संघर्ष जो स्वीकारतो ना त्याला जीवनात अपयश कधी देखील येणार नाही, कारण संघर्ष स्वीकारणारा कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मात्र नक्कीच मानित नसतो. बाकी स्वप्ने पूर्ण होतात आणि स्वप्न पूर्ण करायचे असल्यास अगोदर ती तुम्ही पाहायला शिका, कारण मेहनत महत्त्वाची असली तरी आपल्याला कशासाठी मेहनत करायची आहे हे मात्र आपण स्वप्ने बघितल्याशिवाय कधी देखील ठरवू शकणार नाही. नशीब आपल्याला साथ देते, फक्त तुम्ही प्रयत्नांना अधिक महत्त्व द्या, कारण प्रयत्न केल्यास नशीबी नक्कीच तुमचे बदलू शकते. आणि शून्यातून सुरुवात करणे म्हणजे नक्कीच करणे हे खूप वेळा मोठ्या यशाचे कारण नक्कीच बनले आहे. त्यामुळे आपल्याकडे काही नसताना देखील आपण आपल्या नक्कीच प्रयत्नांच्या जोरावर यशस्वी नक्कीच होऊ शकतो. यावर तुम्ही प्रथम विश्वास ठेवा. बस एवढंच तुम्हाला नेहमी आयुष्यामध्ये समजून घ्यायचे आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट तुम्हाला नेहमी समजून मात्र घ्यायचं आहे, ते म्हणजे आयुष्यात आपण काय गमावले आहोत याचा जास्त विचार करण्यापेक्षा आयुष्यामध्ये आपण काय कमविलेले आहोत याचा तुम्ही विचार करा. कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्राप्त झालेले आहे ते उत्तमच प्राप्त झालेले आहे. म्हणून तुम्ही तुमची चिंता सोडा आणि नेहमी तुम्ही भगवंतांचे नामस्मरण मात्र करण्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. ज्या कामासाठी आपण ओळखले जातो ना ते काम मात्र करण्यावर तुम्ही भर नक्कीच दिलं पाहिजे, कारण यामुळे आपल्या हातातून चांगले काम होईल आणि चांगल्या कामामुळे आपली एक पद्धतीची ओळख मात्र नक्कीच निर्माण होईल. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी साहसी वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे, कारण जीवनात खूप वेळा साहस दाखवून काम आपल्याला करावे लागते, त्याशिवाय पर्याय मात्र मुळीच नसतो. तसेच आपल्यामध्ये योग्य गोष्टींचे समर्थन करण्याची ताकद मात्र नेहमी साहस निर्माण करत असते. वेळ सर्वांना समान नक्कीच संधी देते. जसे वाईट काळातून बाहेर पडण्यासाठी मार्ग असतो, त्यामुळे खचून न जाता
प्रयत्न करण्याचा मार्ग म्हणजे अर्थात मार्ग मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच निवडलं पाहिजे. बाकी आपली स्वप्न जर पूर्ण करायची असतील ना, तर मनात हा विश्वास तुम्ही प्रथम निर्माण करा की बघितलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न करण्याची गरज असते ते प्रयत्न मात्र करण्यात मी कुठेही कधी कमी पडणार नाही. बस एवढंच आपल्याला नेहमी स्मरणात मात्र ठेवायचे. लढण्याची जिद्द जो ठेवत असतो त्याला आपले अधिकार नेहमी मिळतात. त्यामुळे जर आपले अधिकार मिळवायचे असतील तर लढण्याची जिद्द तुम्ही मात्र तुमच्या अंगी कायम ठेवली पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही नक्की समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जर आपल्याला खरोखरच प्राप्त करायची असेल तर त्या गोष्टीसाठी तुम्ही मात्र प्रयत्न नेहमी करायला शिका. कारण जो नेहमी प्रयत्न करण्याकडे लक्ष देत असतो ना, त्याच्या आयुष्यामध्ये कितीही जास्त संकटे जरी आली तरी देखील तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये कधी देखील अर्थात मागे कधी जाणार नाही. लढण्याची जिद्द जो ठेवतो त्याला आपले अधिकार मिळतात. त्यामुळे जर आपले अधिकार तुम्हालाही मिळवायचे असतील तर लढण्याची जिद्द तुम्ही कायम मात्र ठेवायला शिकलं पाहिजे. हार मान्य करू नका, कारण हार तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपण ती मान्य मात्र नक्कीच करतो. जर तुम्ही तुमची हार कधी देखील मान्य करणार नाही तर तुमची कधी देखील हार मात्र नक्कीच होणार नाही. अर्थात आयुष्यामध्ये थोडं थांबावं, थोडी विश्रांती घ्यावी, पण थोडे अर्थात थोड्या स्पीडने का होईना आपण नेहमी चालत राहिलं पाहिजे. यशाचा मार्ग कधी देखील तुम्ही मात्र सोडू नका. आपल्याला जमतील तसे मात्र तुम्ही प्रयत्न करा. तसेच तुमच्याकडे जे आहे त्याच्या मदतीने नक्कीच तुम्ही पूर्णत्व ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. कारण सर्व काही मिळेपर्यंत थांबाल तर मग मात्र भरपूर उशीर होईल. जीवनात वेळ कशी येईल हे मात्र कोणी कधी सांगू शकणार नाही. मात्र वाईट वेळ येईल तेव्हा त्यावर मात करण्याची तुम्ही तयारी दाखवा. कारण आपली हीच तयारी आपल्याला वाईट काळातून मात्र बाहेर काढून आपले नुकसान कधी देखील होऊ देणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. एखाद्या यशस्वी व्यक्तीचा अनुभव आपल्या आयुष्यात एक मार्गदर्शन म्हणून उपयोगी मात्र पडू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला मार्गदर्शन हवे असेल तर ते यशस्वी व्यक्तींच्या अनुभवातून तुम्ही मात्र योग्य पद्धतीने मिळवलं पाहिजे. संकटांना खंबीरपणे सामोरे जाण्याची तयारी तुम्ही मात्र ठेवलं पाहिजे. अर्थात कारण खंबीरपणे परिस्थितीला सामोरे जाण्याची आपली भूमिका आपल्या संकटांवर मात करण्याचे ज्ञान नक्कीच देईल. जीवनात आव्हानांचा स्वीकार करा, कारण आव्हाने स्वीकारल्यास आपण कठीण परिस्थितीचा नक्कीच सामना करायला शिकून त्यावर मात कशी करायची हे खूप योग्य प्रकारे शिकू शकतो. स्वतःला कमजोर जर तुम्ही समजाल तर यश तुमच्यापासून नेहमी लांब राहील. आणि जर ताकदीने सर्वस्व पणाला लावून तुम्ही प्रयत्न कराल तर यशस्वी व्हाल. त्यामुळे आपले प्रयत्न नेहमी अर्थात यश मिळवण्याच्या उद्देशानं नक्कीच झाली पाहिजेत. जिथे एखादे काम करणे अशक्य आहे हे बोलले जाईल तिथे मात्र आपण तगडे प्रयत्न करायचे असतात. काम करा, कारण अशक्य गोष्टी शक्य करण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये मात्र तयार नक्कीच व्हायला पाहिजे. बस एवढंच आपण प्रत्येकांना नेहमीच मनात मात्र ठेवायचे. अर्थात चकाकणारी प्रत्येक वस्तू सोनं मात्र कधीच नसते. याचप्रमाणे जीवनात ही प्रत्येक गोष्ट करताना देखाव्यावर विश्वास न ठेवता आपल्या ज्ञानाचा वापर करून प्रत्येक गोष्ट तुम्ही मात्र समजून घेतली पाहिजे. जीवनात चमत्कार तर भरपूर घडतात, पण याचा अर्थ असा कधी होणार नाही की आपण पूर्णपणे त्यावर अवलंबून राहून प्रयत्न करणे सोडावे. कारण प्रयत्न करणे जसे तुमच्या हातामध्ये आहे तसे चमत्कार घडवून आणणे देखील भगवंतांनी तुमच्या हातामध्ये नक्कीच ठेवलेले नाही. समजून घ्या, चमत्कार तुम्ही तुमच्या हाताने तेव्हाच करू शकतात जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने प्रयत्न कराल. म्हणून प्रथम आपण जास्तीत जास्त प्रयत्न करण्याकडे लक्ष मात्र केंद्रित केलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच मनात ठेवायचं आहे. प्रेमळ भक्तांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी नक्कीच गमावलेल्या आहोत या गोष्टीचा नेहमी विचार करण्यापेक्षा
कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळालेल्या आहेत, या गोष्टींचा आपण नेहमी विचार नक्कीच केलं पाहिजे. कारण आयुष्यामध्ये काही देखील अशक्य नसते. जर आपल्याला नेहमी स्वतःवरती विश्वास असेल तर मग मात्र आपण आपल्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने नक्कीच पुढे जाऊ शकतो. म्हणून तुम्ही प्रथम स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवा. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्मरणात मात्र ठेवायचं आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, तुम्हाला तुमच्या आयुष्यात दुःख नकून अर्थात दुःख नसून पूर्णत्व तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख जर प्राप्त करायचे असतील तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवा. कारण तुम्ही तुमचा विश्वास जर स्वतःवरती ठेवाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील मागे मात्र जाणार नाही. म्हणून आपण प्रथम स्वतःवरती मात्र विश्वास ठेवला पाहिजे. एखाद्या कामात कौशल्य विकसित तर तुम्हाला नक्कीच करायचे असल्यास ते काम नीट समजून घेऊन त्यात सतत सराव आपण करावा. कारण कौशल्य हा गुण आपले काम उत्कृष्ट नेहमी बनवित असतो. बाकी कोणत्याही गोष्टीचा उद्देश हा एखाद्या व्यक्तीच्या जिद्दीने आणि ध्यासाने होतो. त्यामुळे एखाद्या नाविन्यपूर्ण आणि योग्य गोष्टींचा अध्यय घडविण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, साम्राज्य हे एका दिवसात कधी देखील उभा राहत नाही. त्यामुळे निराश न होता आपण आपल्या प्रयत्नांमध्ये ताकद नेहमी निर्माण करा. कारण प्रत्येक प्रयत्न हा मोठा साम्राज्य निर्माण करण्यास मात्र नेहमी मदत करते. म्हणून आपण मात्र नेहमी योग्य पद्धतीने कष्ट केली पाहिजेत. म्हणून तुम्ही तुमची चिंता सोडा आणि नेहमी प्रयत्न करण्याकडे तुम्ही मात्र नक्कीच लक्ष केंद्रित करा. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्मरणात मात्र ठेवायच्या आहेत. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश आपण इतका वेळ देऊन ऐकलेला असेल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो. नेहमी तुम्ही एकच गोष्ट स्मरणात ठेवायला शिका, ते म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी गमावले. नक्कीच याचा विचार करण्यापेक्षा आपण नेहमी योग्य गोष्टी पूर्णत्व प्राप्त करण्याचा विचार केला पाहिजे. म्हणूनच तुम्ही तुमची चिंता सोडून नेहमी परमेश्वरांचे चिंतन करण्याकडे मात्र नक्कीच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात मात्र ठेवायचं आहे. बाकी माझ्या पाठीमागे कोणी नसले तरी मी स्वतः खंबीरपणे कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार होईन, हा विश्वास मनात तुम्ही तुमच्या निर्माण करा. जेव्हा एकट्याने लढण्याची वेळ येईल तेव्हा हा विश्वास मात्र तुमची नक्कीच मदत करेल. आणि आपल्याकडे सर्व आहे आणि आपल्यासाठी नक्कीच कोणतीही गोष्ट अशक्य नाही असा समज करून तुम्ही कधी देखील घेऊ नका. कारण आत्मविश्वास असावा पण गर्व आपल्याला कधी देखील कोणत्या गोष्टीचा नसावा. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्मरणात मात्र नक्कीच ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये भगवंत नेहमी तुमच्या सोबत आहेत. म्हणून तुम्ही जास्त निराश होऊ नका. परमेश्वर ज्याच्या पाठीशी असतात त्याचे आयुष्य मात्र नेहमी आनंदमय नक्कीच असते. म्हणून आपण देखील परमेश्वरांवरती नेहमी विश्वास ठेवला पाहिजे. तुमच्याकडे सर्व आहे आणि तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही असा समज तुम्ही करून घेऊ नका. कारण आत्मविश्वास असावा पण गर्व कधी नसावा. अर्थात गर्व आणि आत्मविश्वास यामधला जर तुम्हाला योग्य पद्धतीने फरक समजला तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने आयुष्य नक्कीच जगू शकतो. एवढं मात्र निश्चिंतच करे. बाकी प्रेमळ भक्तांनो, आपण आपली चिंता सोडावी आणि नेहमी भगवंतांचे आपण नामस्मरण मात्र नक्कीच करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बस एवढंच आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. भगवंत म्हणतात, हक्क मिळवण्यासाठी लढा. कारण हक्क मिळवल्याशिवाय आपल्याला मात्र आपली योग्यता कधीही सिद्ध करता येणार नाही. नियोजन करून काम करण्याचा प्रयत्न करा. कारण नियोजन हे एखादे काम उत्तम प्रकारे करण्यास मदत नक्कीच करते. म्हणूनच तर प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये कोणतेही काम तुम्ही का करत असणार, परंतु आपण मात्र योग्य नियोजनाने नियोजन करूनच प्रत्येक गोष्टी नक्कीच केल्या पाहिजेत.
कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने जर यशस्वी तुम्हाला व्हायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त प्रमाणात प्रयत्न करण्याचा अर्थात प्रयत्न करा. कमजोर कोणी नसते, कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये एखादी अशी गोष्ट नक्कीच भगवंतांनी दिलेली असते जी त्याला मजबूत बनवते. त्यामुळे तुम्ही स्वतःला कधीही कमजोर मात्र नक्कीच समजू नका. बाकी लहान यश मिळवण्यासाठी प्रयत्न करा, कारण यश कितीही लहान असले तरी ते यश असते आणि यातूनच आपल्याला मोठे यश मिळण्याची प्रेरणा देखील मिळू शकते. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपल्याला कधी देखील नक्कीच एकदाच मोठे यश प्राप्त होणार नाही. अर्थात आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सर्वप्रथम छोटे छोटे यश प्राप्त होत असते. म्हणून तुम्ही तुमची चिंता सोडा आणि जसे तुम्हाला यश मिळत आहे त्याच पद्धतीने तुम्ही तुमचे आयुष्य योग्य पद्धतीने मात्र नक्कीच जगायला शिका. कारण यश कसे जरी असले तरी देखील ते मात्र आपल्याला मिळत आहे. बस एवढंच आपण नेहमीच मनात ठेवून आपलं आयुष्य नक्कीच जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंत म्हणतात, प्रगती करताना वेळ लागला तरी चालेल, पण प्रगती ही टिकणारी असावी. कारण केलेली प्रगती टिकावा अर्थात टिकवता आली तर यश देखील तुम्हाला टिकवता येते. स्वाभिमानाला लागलेली ठेस हे यशाचे कारण तुम्ही बनवा, कारण स्वाभिमान गमावून आपण काहीही कधी साध्य करू शकणार नाही. बाकी प्रामाणिक राहणे आवश्यक असते ते यासाठी, कारण नियोजन अर्थात जेणेकरून त्यातून तुम्हाला जे मिळेल ते चांगले मिळेल. तसेच एखाद्या योग्य मतावर ठाम राहणे ही तुम्ही योग्य पद्धतीने नक्कीच शिकाल. आणि प्रेमळ मित्रांनो, एखादे कार्य करताना छोटीशी मदत ही आपले खूप मोठे काम सोपे करून जाईल याची जाणीव तुम्ही ठेवा. कारण मदती छोटी असो वा मोठी, ती मिळणे मात्र जास्तीत जास्त प्रमाणात महत्त्वाची असते. आणि प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, नक्कीच वेळ तुमचे पूर्णत्व वाईट आहे, काल तुमचा तोडाही वाईट नाही. म्हणूनच आयुष्यामध्ये काय घडते याचा विचार आपण नेहमी करण्यापेक्षा आपल्याला आयुष्यामध्ये जे काही गोष्टी प्राप्त होत आहेत त्या गोष्टी आपल्याला नेहमी उत्तमच नक्की प्राप्त होत आहेत याचा मात्र आपण प्रत्येकाने नेहमी विचार करून आयुष्य आपले जगलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मात्र नेहमीच मनात ठेवायचं आहे. जीवनात येणाऱ्या वाईट प्रसंगातून बाहेर पडून स्वतःला तुम्ही सावरलं पाहिजे. कारण नक्कीच जीवनामध्ये ज्याला स्वतःला सावरायला जमेल तो कोणत्याही परिस्थितीमध्ये कधी देखील मात्र खचणार नाही. एखाद्या गोष्टीची भासलेली गरज ही तर आपल्याकडून एखादे कार्य करून घेऊन आपल्याला नेहमी प्रेरणा देते, हे कायम लक्षात ठेवा. कारण एखादी गोष्ट मिळवण्याची गरज आपल्याला मात्र प्रयत्न करायला नेहमी भाग पाडते. बाकी कधीही शिकणे आपण मात्र नक्कीच सोडू नये. कारण आपल्यामध्ये सतत शिकण्याची सवय जर असेल तर आपले ज्ञान वाढून जीवनात आपल्याला त्याचा चांगला फायदा निश्चितच होऊ शकतो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपल्याला एकच गोष्ट नेहमीच मनात ठेवायची आहे, ते म्हणजे आयुष्यामध्ये आपण नेहमी प्रयत्न करण्याचा नक्कीच जास्तीत जास्त प्रयत्न केलं पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये उत्तम यश प्राप्त करायचं असेल तर उत्तम कर्म प्रथम मात्र तुम्ही नक्कीच करायला शिका. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्मरणात मात्र ठेवायचं आहे. भगवंत म्हणतो, रडू नको, घाबरू नको. आयुष्यामध्ये जे काही होत असते ते तर चांगल्यासाठीच होत असते. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी चिंता करण्यापेक्षा नेहमी भगवंतांचे चिंतन मात्र करण्याकडे निश्चिंत लक्ष दिलं पाहिजे. बाकी प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी धडपड आपण मात्र करावी लागते. त्यामुळे तुम्हाला जे मिळवायचं आहे त्यासाठी तुम्ही स्वतःला त्या योग्य बनवा. कारण कोणतीही गोष्ट आपोआप मात्र कधी देखील आपल्याला इथे मिळणार नाही आणि जीवनात पुढे काय घडणार आहे हे आपणास मात्र माहिती नसते. त्यामुळे प्रत्येक पाऊल हे आपण मिळवलेल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा वापर करून तुम्ही मात्र टाकायला शिका. कारण आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला मिळू शकतात ज्या गोष्टीसाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न केलेला आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, शांत राहा आणि नेहमी उत्तम कर्म करण्याचा
तुम्ही मात्र नक्कीच प्रयत्न केलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. भगवंत म्हणतो, नक्कीच आयुष्य जगताना विचार कमी करून प्रयत्नांना अधिक महत्त्व द्या. कारण विचार करून वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करणे आपल्यासाठी केव्हाही नक्कीच उत्तम असते. आणि जो व्यक्ती नेहमी प्रयत्नांना नक्कीच पूर्णत्व महत्त्व देत असतो तो मात्र आपल्या आयुष्यामध्ये कधी देखील मागे येणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण नेहमी प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. बस एवढंच आपल्याला नेहमी स्मरणात मात्र नक्कीच ठेवायचं आहे. आयुष्य जगताना विचार कमी करा. कारण नक्कीच तुम्ही जितके जास्त नक्कीच वाईट विचार कराल तेवढं जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मागे जाल. आणि जितके जास्त तुम्ही सकारात्मक विचार कराल ना तितकी जास्त तुमची मात्र प्रगती होईल. म्हणूनच तुम्हाला योग्य पद्धतीने समजून घ्यायचे आहे. अर्थात आयुष्यात त्या प्रत्येक गोष्टी आपण नक्कीच प्राप्त करू शकतो ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या आहेत. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, अजूनही जर तुम्ही चिंता करत असाल तर प्रथम तुम्ही तुमची नक्कीच चिंता सोडून दिली पाहिजे आणि भगवंतांचे नामस्मरण तुम्ही निस्वार्थ मनाने करण्याचा प्रयत्न नक्कीच केलं पाहिजे. बाकी एखाद्या गोष्टीत गुंतले जाणे ही भावना आहे, पण भावनांवर नियंत्रण ठेवून काम करणे हे कर्तव्य आहे, हे समजून घ्या. कारण जीवनात भावनांवर नियंत्रण ठेवून कर्तव्य मात्र पार नक्कीच पाडावी. आपण प्रत्येकाला लागतात. सतत कोणाला तरी हरवायचे आहे हा विचार मनात ठेवण्यापेक्षा स्वतःला परिपूर्ण बनवायचा प्रयत्न करा. हा तुमचा खूप मोठा विजय असेल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, एखाद्याला हरवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तर तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच हरू शकता. म्हणून प्रथम तुम्ही प्रयत्न मात्र नक्कीच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्याच्या रस्त्यावर चालताना ठेच तर लागलीच पाहिजे. तेव्हाच तर समजतं कोण हसतं, कोण दुर्लक्ष करतं आणि कोण आपल्याला सावरायला येतं. म्हणूनच आयुष्यामध्ये जे काही घडत असते ते तर आपल्या उत्तमासाठीच घडत असते. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुम्ही नेहमी शांत राहा, योग्य पद्धतीने काम करा. योग्य वेळ आल्यानंतर तो तुम्हाला एवढं देईल ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरणात नक्कीच ठेवायचं आहे. बाकी मदतीचा रिचार्ज मारायला माणूस आपल्याकडे तेव्हाच येतो जेव्हा आपल्याकडे माणुसकीचा बॅलेन्स पुरेसा असतो. हे देखील तितकंच करे. बाकी मी तर रोज आनंदी असतो कारण मी कुणाकडूनही कोणती कधी अपेक्षा कधी धरत नाही. अपेक्षा माणसाला नेहमी दुखावतात. जीवन क्षणभंगुर, त्यावर तुम्ही मात्र प्रेम करा, आनंदी व्हा. जीवन तुमचं आहे ते तुम्ही जगा. बोलण्यापूर्वी दुसऱ्यांचं मात्र नीट नक्कीच तुम्ही ऐकायला शिका. लिहिण्यापूर्वी नीट मात्र तुम्ही विचार करा. बाकी प्रेमळ मित्रांनो, खर्च करण्यापूर्वी काहीतरी मात्र तुम्ही नक्कीच कमवा. काही मागण्यापूर्वी तुम्ही मात्र दुसऱ्याला काहीतरी द्या. तिरस्कार करण्यापूर्वी प्रेम करा आणि मरण्यापूर्वी तुम्ही हे तुमचं सुंदर आयुष्य योग्य पद्धतीने मात्र जगायला शिका. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी वेळ काळ कधी कोणासाठी थांबत नसतो आणि हा कोणालाही थांबवता देखील येत नसतो. कर्माचे भोग मात्र भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकटे येणार नाहीत असं कधी देखील होत नसते, पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे कळण्यासाठी बाळूमामांच्या भक्तीत असावं लागतं. बाळूमामांवर आपली श्रद्धा विश्वास अटूट मात्र नक्कीच असले पाहिजे. जर तुम्ही बाळूमामांवरती विश्वास पूर्णत्व ठेवाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील दुःख येणार नाही. म्हणून प्रेमळ भक्तांनो, प्रथम आपण मात्र नक्कीच बाळूमामांवरती पूर्णत्व विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी आपण मात्र उभं राहून पाहायचं असतं. मग समजण्याच्याही पलीकडची ही उत्तरे
आपल्याला मात्र निश्चिंतच मिळून जातात. म्हणूनच आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही इतके प्रयत्न करा ज्याची कोणी कधी कल्पना देखील केलेली नसेल. अर्थात जो व्यक्ती नेहमी प्रयत्न करतो त्याला मात्र आयुष्यामध्ये योग्य गोष्टी नक्कीच मिळतात. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र नेहमी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा नक्कीच प्रयत्न केलं पाहिजे. भगवंत म्हणतात, तुझ्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी प्रत्येक तुला मिळून जातील ज्या गोष्टी मिळवण्याचा तू भरपूर जास्त प्रयत्न केलेला आहेस. म्हणून तू तुझी काळजी सोड. काळजी सोडून नेहमी भगवंतांचे तुम्ही मात्र नक्कीच नामस्मरण करा. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच स्मरणात ठेवायचं आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, दुःख लय आहेत, पण परंतु मामा पण मुकी तुमचं नाव घेतलं ना, मनाला मात्र आमच्या समाधान मिळतं. बस आयुष्यामध्ये याच्याच आम्हाला जास्तीत जास्त आनंद आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काय आपण मिळवलेलं आहे ते मात्र आपण नेहमी आनंदाने नक्कीच पूर्णत्व आनंदाने आपण मात्र ते अनुभवलं पाहिजे. कारण आयुष्यामध्ये सतत विचार करून कधी देखील तुम्हाला योग्य गोष्टी प्राप्त मात्र होणार नाहीत. म्हणून तुम्हाला नेहमी योग्य पद्धतीने कर्म करण्याचा बस प्रयत्न करायचा आहे. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणात मात्र ठेवायच्या आहेत. आणि प्रेमळ भक्तांनो, शब्द अर्थात झाले अबोळ जरी, भाव मात्र डोळ्यातून व्यक्त झाले, दृढ झाले नाते आणि रंग नात्यातील भरून आले. एवढं मात्र नक्कीच करे. बाकी संवाद साधायला काय लागतं, भाषा शब्द विषय निकट नाही या कशाची देखील गरज नसते. अर्थात आंतरिक जीवालाच असेल तर संवाद कोणाशीही साधला जातो. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. आणि आयुष्य जगताना किती अडचणी येतात हे संघर्षाशिवाय कोणी कधी सांगू शकत नसते. त्यामुळे संघर्षाला पर्याय नाही असे समजून तुम्ही तुमचे आयुष्य नेहमी नक्कीच जगलं पाहिजे. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवायचं आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही मात्र नक्कीच अजूनही समजून घेतलेली नसेल तर समजून घ्या. ते म्हणजे आयुष्यामध्ये जे काही सध्या तुम्हाला प्राप्त झालेले आहे ना, ते तर प्रत्यक्ष तुम्हाला भगवंतांच्या कृपेमुळे नक्कीच प्राप्त झालेले आहे. तुम्ही जर जास्त चिंता कराल तर तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टी लवकरात लवकर संपून जातील. म्हणून तुम्ही जास्त निराश कधी देखील होऊ नका. अर्थात जे आपल्याला मिळालेले आहे आपण मात्र त्यामध्ये नक्कीच आनंदी पूर्णत्व राहिलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला समजायचं आहे. आपली ओळख बनवण्यासाठी प्रयत्न करीत राहा. कारण शेवटी आपलीच ओळख आपल्याला नेहमी सन्मान देण्याचे काम करते. मनाला त्रास देणाऱ्या गोष्टी सोडून मात्र आपण प्रत्येकाने दिल्या पाहिजेत. कारण आपल्याला आयुष्यात पुढे जायचे असेल तर खूप गोष्टींचा त्याग हा आपल्याला मात्र नेहमी करावाच लागतो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, योग्य गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर योग्य पद्धतीने तुम्ही कष्ट देखील नक्कीच करायला शिका. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच समजून घ्यायचं आहे. भगवंत म्हणतो, प्रेमळ भक्ता, घाबरू नको, रडू नको. तुला तुझ्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी मिळतील ज्यासाठी तू माझ्या चरणी प्रार्थना केलेली होतीस. एखादे ध्येय गाठायचे आहे हे स्वप्न उराशी बाळगून तुम्ही जगा. कारण त्याशिवाय आपल्याला प्रयत्न करण्याची प्रेरणा कधी देखील मिळू शकणार नाही. ध्येय गाठण्यासाठी जशी आपण मेहनत करतो तशीच मेहनत आपले यश टिकवण्यासाठीही आपण केलं पाहिजे. कारण मिळवलेले यश टिकवणे खूप जास्तीत जास्त प्रमाणात गरजेचे मात्र नक्कीच आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, जे आपल्या हातात आहे ते आपण करावे. आपल्या हातात नाही त्याकडे आपण कधी लक्ष देऊ नये. कारण आपल्या प्रयत्नांना काही साध्य करायचे असल्यास हे मात्र खूप जास्तीत जास्त महत्त्वाचे असते. बाकी विजय थोड्या फरकाने मिळाला तरी तो विजय असतो. त्यामुळे नक्कीच विजय मिळवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणे तुम्ही मात्र कधीही सोडू नका. आणि आपल्यामध्ये एखादी जर कमतरता असल्यास ती मात्र यश मिळवताना अडचण ठरता कधी कामा नये याची काळजी घ्या.
कारण कमतरता ही त्यावर काम करून भरून मात्र नक्कीच पूर्णत्व काढता येते. सर्वजण जरी म्हणाले तरी एखादी गोष्ट अशक्य कधी होत नसते, कारण अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याची ताकद आपल्यामध्ये नक्कीच भगवंतांनी दिलेली आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आधी मनामधील सर्व नकारात्मक विचारांचा त्याग करा. तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने नक्कीच पूर्णत्व पुढे जाऊ शकतात. हे देखील आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणात मात्र ठेवायचं आहे. भगवंत म्हणतो, घाबरू नको, रडू नको. अर्थात आयुष्यामध्ये तुला पूर्णत्व गोष्टी प्राप्त करायच्या असतील चांगल्या, तर सर्वप्रथम तुला मात्र नक्कीच उत्तम कर्म करायचे आहेत. आणि प्रेमळ भक्तांनो, जीवनात असाही काळ येतो जिथे आपणास पुन्हा नव्याने स्वतःला सावरून एका नवीन सुरुवात करावी लागते. त्यामुळे कधीही सर्व काही संपत नसून जिद्दीने नवीन जग अर्थात जिद्दीने जीवन जगण्याचा मार्ग आपला मात्र मोकळा असतो. आणि आपली ओळख निर्माण करणे हे आवश्यक आहे, पण आपली ओळख ही चांगल्या गोष्टी करण्यासाठी असावी हा विचार मनात ठेवा. कारण चांगल्यातूनच चांगल्या गोष्टी नेहमी मात्र नक्कीच निर्माण होतात. आणि तुम्हाला जे काही करायचे आहे ना, ते तुम्ही स्वतःच्या नेहमी हिमतीवर करायला शिका. आणि नक्कीच हे ठरवा, कारण नशीब ही तुम्हाला साथ देईल, पण त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणे अत्यंत जास्त महत्त्वाचे आहे. जे साध्य करायचे आहे त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची मात्र तयारी ठेवली पाहिजे. कारण यशस्वी नेहमी तेच होतात जो कोणत्याही परिस्थितीत प्रयत्न मात्र नक्कीच करणं सोडत नाहीत. बाकी आपल्याला काही शिकायचे असल्यास आपण मात्र त्याचे प्रशिक्षण घेतो, पण जीवन जगताना आपल्याला जो अनुभव हवा असतो तो कोणतीही अर्थात प्रशिक्षण शिकू शकत नाही. त्यामुळे अनुभव मिळवण्यासाठी नेहमी तुम्ही प्रयत्न मात्र करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. बस एवढंच तुम्हाला नक्कीच योग्य पद्धतीने समजून घ्यायचं आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत ना, त्या गोष्टीमध्ये तुम्ही नेहमी आनंदी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा. कारण आयुष्यामध्ये जो व्यक्ती नेहमी जास्त प्रमाणात काळजी करतो, चिंता करतो, त्याला मात्र आयुष्यामध्ये कधी देखील आनंद नक्कीच मिळू शकणार नाही. म्हणूनच आनंद जर तुम्हाला खरोखर मिळवायचा असेल तर अजूनही वेळ आहे. तुम्ही तुमची चिंता सोडा आणि भगवंतांचे तुम्ही निस्वार्थ मनाने चिंतन करण्यास मात्र सुरुवात करा. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पूर्णत्व समजून जायचं आहे. भगवंत म्हणतो, काळजी करणं सोड, चिंता करणं सोड. कारण हे तर आयुष्य आहे. या आयुष्यामध्ये जे काही होत असते ते तर आपण प्रत्येकांच्या चांगल्यासाठीच होते. बाकी स्पर्धा ही तर नेहमी स्वतःची असली पाहिजे, कारण त्यामुळे आपण त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो ज्या आपण करू शकतो, आणि त्यामध्ये प्रावीण्यही आपण योग्य पद्धतीने निश्चितच मिळवू शकतो. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात करण्याची संधी देतो. त्यामुळे भूतकाळात काय झाले नक्कीच हे प्रत्यक्ष काय नक्कीच झाले याची चिंता करत बसण्यापेक्षा आज काय तुम्हाला करायचं आहे याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच पूर्णत्व विचार करा. बस एवढंच तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी समजून घ्यायचं आहे. भगवंत म्हणतो, चिंता सोड, चिंतन कर. अर्थात जो नेहमी भगवंतांचे चिंतन निस्वार्थ मनाने करीत असतो ना, त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी भगवंत आनंद मात्र नक्कीच त्याला देतात. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, तुम्ही तुमची चिंता सोडावी आणि नेहमी भगवंतांचे तुम्ही चिंतन मात्र निस्वार्थ मनाने नक्कीच करावे. बस एवढंच तुम्हाला समजून नक्कीच घ्यायचं आहे. आज हा संदेश आपण आपला इतका किमतीचा वेळ देऊन ऐकलेला असेल तर मीही तुमचे मनापासून नक्कीच आभार मानतोय. प्रेमळ भक्तांनो, असे संदेश आपण शांत मनाने नक्कीच ऐकावे. आणि जर तुम्हाला हे संदेश आवडत असतील तर तुम्ही या संदेशाला नक्कीच लाईक करा. आणि आजचा हा संदेश आपण आपल्या प्रत्येक मित्रांकडे आणि प्रत्येकांकडे शेअर नक्कीच करावा, जेणेकरून असेच मामांचे गोड, प्रेरणादायी आणि जीवनोपयोगी संदेश प्रत्येकाला मात्र नक्कीच प्राप्त होतील. समजून घ्या,
भगवंतांची योजना ही तर भरपूर चांगली आहे. अर्थात भगवंत तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टी नक्कीच देतील, ज्या गोष्टीसाठी तुम्ही मात्र प्रयत्न केलेले आहेत. म्हणून प्रेमळ भक्तांनो, जास्त चिंता करणं सोडा आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे तुम्ही मात्र आता नक्कीच लक्ष द्या. बस एवढंच तुम्हाला समजायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये आनंदच आनंद आहे. फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून पहा. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील दुःख नक्कीच होणार नाही. म्हणून तुम्ही प्रथम तुमची काळजी सोडा आणि भगवंतांचे तुम्ही निस्वार्थ मनाने मात्र नक्कीच नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने मात्र नक्की समजून घ्यायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, हा संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका अशा संदेशाद्वारे. तोपर्यंत जर आपण अजूनही आजच्या संदेशाला नक्कीच लाईक केलेले नसेल तर आताच्या संदेशाला एक लाईक करावे आणि आपले यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवावे, जेणेकरून असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील. धन्यवाद.